राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सांगलीच्या राजकीय आकाशात पुन्हा एकदा सत्तेचे ढग दाटून आले। जिल्हा परिषदेत नेमकी पताका कोणाची फडकणार याचा थरार आता मुंबईतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत उलगडणार आहे। स्थानिक पातळीवरील हालचालींनी तापलेलं वातावरण आता राज्याच्या सत्ता केंद्राकडे वळलंय। सोमवारी मिरजेच्या शासकीय विश्रामधामावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं अध्यक्षपदासाठी ठाम आग्रह धरत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली। सत्तेच्या या पदापटावर प्रत्येक चाल मोजून मापून टाकली जात असल्याचं चित्र होतं। जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तरी सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही गटांनी कंबर कसली आहे। महाविकास आघाडीचं संख्याबळ 30 वर पोहोचलंय। बहुमतासाठी केवळ एका मताची गरज आहे। ही एक मताची रेषच सध्या संपूर्ण समीकरणाला धार देते। दुसरीकडे भाजपकडे जनस्वराज्य व रयत क्रांतीचा 18 सदस्य आहेत। त्यांना बहुमतासाठी आणखी 13 जणांची साथ आवश्यक आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 6 आणि शिवसेना शिंदे गटाचे 7 सदस्य निवडून आल्यानं सत्तेच्या गणितात नवा पेच निर्माण झालाय। एका मताच्या फरकावर सत्ता उलटसुलट होण्याची शक्यता असल्यानं दोन्ही बाजूंनी संपर्क, संवाद आणि साधनांची धावपळ सुरू आहे। या बैठकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर, अमोल बाबर, समित कदम, निशिकांत भोसले पाटील, माजी खासदार संजय काका पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अपेक्षेचा आणि अनिश्चिततेचा संयम स्पष्ट दिसत होता। बैठकीनंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सांगितलं की महायुतीची सत्ता स्थापन करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली। मात्र अपक्ष नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या दुःखद पार्श्वभूमीवर पहिल्या वर्षासाठी अध्यक्षपदाची संधी आम्हाला मिळावी असा प्रस्ताव मांडण्यात आला। भाजप व शिवसेना नेत्यांनी त्यास अनुकूल प्रतिसाद दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। अंतिम निर्णय मात्र राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या बैठकीत होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत येत्या 2 दिवसात निर्णायक चर्चा होणार आहे। सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेची पताका कुणाच्या हाती जाणार याचा अंतिम शंखनाद आता मुंबईतून होणार आहे। राजकारणाच्या या चक्रव्यूहात एक मत, एक बैठक आणि एक निर्णय संपूर्ण समीकरण पलटू शकतं आणि सांगलीच्या राजकीय इतिहासात नवं पान लिहिलं जाईल। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।